सिंधुदुर्गातल्या 156 ठिकाणांच्या जागांवर वक्फ बोर्डानं दावा ठोकलेला आहे आणि या जागांची यादी आता समोर आली। देवगड, कणकवली, कुडाळ तालुक्यातल्या या जागा आहेत आणि यात शेतजमिनींवरही वक्फ बोर्डानं दावा ठोकला। याआधी मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 50% जागा आणि देवस्थानांवर वक्फ बोर्डानं हक्क सांगितल्याचा दावा केला होता आणि त्यानंतर आता वक्फ बोर्डानं सिंधुदुर्गात दावा ठोकलेला आहे। हा एक फार मोठा धोका आहे। वक्फ बोर्ड सारखा हा जो काही कायदा आहे, का जो बोर्ड आहे, तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत। सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, हिंदुत्ववादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत। तुम्ही विचार करा, अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आतापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे 50-60% जमिनी किंवा 156 जे आपण ते त्या वक्फ बोर्डला देऊन पण टाकले असते। तर आपण बघतोय सिंधुदुर्गातल्या शेतजमिनींवरही वक्फनं दावा केलेला आहे आणि हा इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न आहे असं नितेश राणेंनी म्हटलंय।